पोहोचते बातमी आहे धनगर आरक्षणासंदर्भातली। धनगर आरक्षणाबाबतची बैठक आता संपलेली आहे आणि शिंदे समितीनं अहवाल लवकरात लवकर द्या अशी मागणी केली आहे। 1 ऑगस्ट पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश आहेत। इतर राज्यातील आरक्षणाचा अभ्यास करत अहवाल द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। आणि याच संदर्भातले आपण अधिकचे अपडेट्स घेणार आहोत। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अभिषेक, आपण बघतोय की नुकतीच आता बैठक संपलेली आहे, नेमकं काय काय झालंय बैठकीत आणि तुमच्यासोबत पडळकर आहे असं सुद्धा कळतंय, त्यांच्या काय नेमक्या अपेक्षा आहेत आणि मागणी आहे? आपण बैठकीमध्ये जे गोपीचंद पडळकर होते त्यांच्याचकडनं हे सगळं जाणून घेणार आहोत। सर, तुम्ही बैठकीमध्ये होते, नेमकं बैठकीमध्ये काय चर्चा झाली? आज माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सर्व मंत्रिमंडळातील 2-4 प्रमुख मंत्री आणि सर्व सचिव यांची एक बैठक झाली धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये। तर या बैठकीमध्ये असं ठरलं, जी सुधाकर शिंदे समिती सरकारनं गठीत केली होती त्या समितीचे अध्यक्ष सुधाकर शिंदे साहेब पण या बैठकीला उपस्थित होते। तर 3 राज्याचा दौरा करून ही समिती आलेली आहे, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि बिहार। आता 2 राज्याचा दौरा करणं गरजेचं आहे असं मत आल्यानंतर छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशला जाण्याची आज त्यांना मान्यता दिलेली आहे आणि त्यांना टाईम पिरियड पण दिलेला आहे की 1 ऑगस्ट पूर्वी म्हणजे 30 जुलैपर्यंत त्यांनी ह्या 2 राज्याचा दौरा करावा आणि 5 राज्याचा जो दौरा केला आहे त्याचा अहवाल हा राज्य सरकारकडे द्यावा असं या बैठकीमध्ये निश्चित झालेलं आहे। पण प्रश्न पाहायचा तर मागील अनेक वर्षांपासून आरक्षणासंदर्भातला विषय जो आहे तो प्रलंबित आहे। काही डेडलाईन जी आहेत ती तुम्ही नेत्यांकडनं ठरवण्यात आलेली आहे का? काय याच्या संदर्भात आता सरकारकडे अशी विनंती करण्यात आलेली आहे की ही शेवटची बैठक धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये व्हावी अशी महाराष्ट्रातल्या धनगर समाजाची भावना आहे। दुसऱ्या बाजूला आम्ही हायकोर्टामध्ये आमची केस हरलो तर त्या बाबतीमध्ये पण सरकारकडून काही आम्हाला मदत पाहिजे, सुप्रीम कोर्टात आम्हाला याचिका दाखल करण्याच्या संदर्भात, तर त्याबाबत पण सरकारनं सकारात्मकता दाखवलेली आहे। दुसरा विषय आहे की मल्हारराव होळकरांचं स्मारक महाराष्ट्रामध्ये नाही, त्यांचं जन्मगाव फलटण तालुक्यामध्ये आहे, ओळमुरुम नावाचं गाव, आणि आम्ही आता तिथं प्रयत्न करून तिथले सरपंच खूप ॲक्टिव्ह आहेत, आम्ही त्यांना मदत करून तिथं आता स्मारकासाठी जागा उपलब्ध केलेली आहे। तर आता त्या स्मारकासाठी सरकारनं निधी द्यावा। तर या मीटिंगमध्ये ठरलं की माननीय गिरीश भाऊ महाजन साहेब हे आता त्यांच्याकडे जे खातं आहे तीर्थक्षेत्र आणि पर्यटन, माननीय देवेंद्रजींनी त्यांना सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ तुम्ही निधी उपलब्ध करून द्या। तर आज त्याचीही घोषणा होईल। काही योजना ज्या आहेत आमच्या आदिवासी जमातीला तेच धनगरांना, तर त्या योजनाचा पण आढावा आजच्या बैठकीमध्ये घेतला, त्यामध्ये काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, तर त्याबाबत पण मीटिंग लावायला ठरलं। तर हे होते गोपीचंद पडळकर, त्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एकूणच 1 तारखेपर्यंत हा संपूर्ण अहवाल येईल आणि त्यानंतर एकूणच निर्देश जे आहेत तशा प्रकारचे सुधाकर शिंदे समितीला देण्यात आले। निश्चितच अभिषेक, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।